श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत अध्याय 4 शिवशर्मा ब्राह्मणाची कथा, कुरवपुरात वासंवाबिकेचे दर्शन आणि श्री पळणीस्वामींचा परकाया प्रवेश. हा अध्याय श्रवण किंवा पठन केल्याने विवाहयोग्य कन्यास उत्तम वर प्राप्ती होते. गुरु निंदा दोष निवारण होते. अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री गुरुवे नमः. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. स्नान संध्या करून श्री पळणीस्वामी, शंकर भट्ट आणि माधव तिघेही गुहेत परतले. आसनस्थ झाल्यावर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ ओंकार प्रणवाचा जप केला. श्रीपाद श्री वल्लभांची हृदय मंदिरात प्रतिष्ठापना करून मानस पूजा केली आणि गंभीर आवाजात ते बोलू लागले. बाळांनो, आज शुक्रवार असून हुंशकानुसार दिनांक 25/5/1336 आहे. या शुभयोगांनी युक्त असलेल्या दिवशी ईशकृपेने आपल्याला काही आध्यात्मिक अनुभव येणार आहेत. तेव्हा आपण आता श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेचे पालन करत त्यानुसार संकल्पपूर्वक ध्यानास बसावे. आपण त्यांना अनन्य भावाने शरण जाऊन त्यांच्या दिव्य स्वरूपाचे ध्यान करूया. आज ध्यानात श्रीपादांची मला आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरवपुराला जाऊन त्यांचे दर्शन घेईन. पळणीस्वामींचे हे बोल ऐकून शंकर भट्टांनी आपल्या मनातील शंका त्यांना विचारली. स्वामी, या माधवाने सूक्ष्म रूपाने श्रीपादांच्या मंगल आणि दिव्य रूपाचे दर्शन घेतले आहे. तसेच आपणही श्री वल्लभांचे प्रत्यक्ष दर्शन तर घेतलेच आहे. शिवाय कधीही सूक्ष्म रूपात कुरवपुरात जाऊन त्या स्मर्तुर्गामी दत्तात्रेयांच्या सानिध्याचा लाभ घेऊ शकता. मी मात्र केवळ त्यांचे नाव आणि काही लीलाच ऐकल्या आहेत. तेव्हा त्यांच्या त्या दिव्य स्वरूपाचे मी ध्यान कसे करू? त्यावर पळणीस्वामी मंद हास्य करीत आश्वासक वाणीत म्हणाले. शंकरा, तू फक्त श्रीपादांवर पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचे नामस्मरण कर. त्यांच्या कृपेची अनुभूती तुला सत्वरच येईल. एवढे बोलून त्यांनी श्रीपादांचे अमूर्त चिंतन करीत ध्यान मुद्रा धारण केली. शंकर भट्ट आणि माधवही प्रभूंचे एकाग्रपणे चिंतन करत ध्यानमग्न झाले. सुमारे 10 घटका सरल्यावर पळणीस्वामी ध्यानातून बाहेर आले. त्यावेळी ते अत्यंत प्रसन्न दिसत होते. कुतूहलाने शंकर भट्ट व माधव यांनी त्या थोर तपस्व्यास त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा उल्हासित स्वरात पळणीस्वामी शिवशर्मा ब्राह्मणाची कथा सांगू लागले. श्रीपाद श्री वल्लभांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या कुरवपूर द्वीपांत शिवशर्मा नावाचा यजुर्वेदी काश्यप गोत्री ब्राह्मण आपली पत्नी अंबिकेसह राहत होता. तो विद्वान, वेद पारंगत आणि कर्मठ धर्माचरण करणारा होता. गावातील एकमेव ब्राह्मण असल्याने आजूबाजूच्या परिसरातही जाऊन तो अनुष्ठान, शास्त्रोक्त विधी करत असे. श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी त्यांची दृढ भक्ती आणि निष्ठा होती. पूर्वजन्मीच्या कर्मभोगांमुळे त्यांची संतती जगत नसे. अनेक व्रत वैकल्य करून अखेर त्यांचा एक पुत्र जीवित राहिला. मात्र दुर्दैवाने तो मंद बुद्धीचा असल्याने शिवशर्मा त्यास काहीच वेदाध्ययन करू शकला नाही. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या चिंतेने तो ब्राह्मण फार दुःखी कष्टी झाला. एके दिवशी श्रीपादांसमोर वेद पठन केल्यानंतर तो अतिशय उदासपणे उभा होता. अंतर्ज्ञानी प्रभूंनी त्यांच्या दुःखाचे कारण जाणून तुझे काय मागणे आहे असे विचारले. त्यावर शिवशर्मा श्रीपादांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाले. हे परमेश्वरा, तू हे सर्व चराचर आपले व्यापले आहेस.
तुम्हास या जगती अशक्य असे काही नाही आणि तुम्हास शरण आलेल्यांचा तू नेहमीच उद्धार करतोस. आपल्या कृपादृष्टीने माझा जड व मंद बुद्धी असलेला पुत्र विद्वान आणि वेद पारंगत व्हावा हीच माझी प्रार्थना आहे. त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले, अरे, प्रारब्ध हे सर्वांना भोगावेच लागते. पूर्वजन्मीच्या काही पातकांमुळेच तुझा पुत्र मंद बुद्धी झाला आहे. मी त्याचे ते कर्म नष्ट करून त्यास वेद ज्ञानी करेन. मात्र कर्मसूत्रांच्या सिद्धांतानुसार तुझे उर्वरित आयुष्य त्याला द्यावे लागेल. स्वामी, माझा पुत्र बृहस्पतीप्रमाणे सर्व वेदांचे ज्ञान असलेला उत्तम वक्ता व्हावा आणि आपला कृपाहस्त त्याच्या मस्तकी सतत असावा हीच माझी इच्छा आहे. असे म्हणत वृद्धावस्थेकडे झुकलेला शिवशर्मा देहत्याग करण्यासाठी तात्काळ तयार झाला. श्रीपाद प्रभू अत्यंत प्रेमाने त्याला म्हणाले, वत्सा, हा देहत्याग केल्यावर तू सूक्ष्म देहाने धिशीला नगरामध्ये म्हणजेच सध्याचे शिर्डी एका निंब वृक्षाच्या तळाशी असलेल्या भुयारात थोडा काळ तपसाधना करशील. त्यानंतर पुण्यभूमी महाराष्ट्र देशी तुझा पुनर्जन्म होईल. मात्र माझी ही भविष्यवाणी तू गुप्त ठेव. श्रीपाद प्रभूंच्या वचनांनुसार काही काळाने शिवशर्मा कालवश झाले. त्याची पत्नी अंबिका भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. मात्र गावातील लोक त्या ब्राह्मण पुत्राची विद्वान पित्याचा मूर्ख मुलगा अशी सतत टिंगलटवाळी अवहेलना करीत असत. असा वारंवार अपमानित झालेला तो ब्राह्मण पुत्र एके दिवशी त्या त्रासास कंटाळून आपला जीव देण्यास नदीकडे धावत निघाला. त्याची आई अंबिका सुद्धा असहाय्य होऊन त्याच्याबरोबर आपला प्राण त्यागण्यास निघाली. मात्र त्या दयाळू ईश्वराची काही वेगळीच लीला होती. नदीवर येताच त्यांना श्रीपाद यतींचे दर्शन झाले. त्या दिव्य मूर्तीस पाहताच अंबिकेने त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार केला. त्या करुणासागर श्रीपाद श्रीवल्लभांनी कृपा कटाक्षाने पाहताच तो मुलगा अत्यंत तेजस्वी दिसू लागला. प्रभूंनी आपला वरदहस्त त्या विप्रपुत्राच्या मस्तकावर ठेवताच तो क्षणात वेदशास्त्र संपन्न झाला. अंबिका देखील अनन्य भावाने श्रीपददयींचे चरणी लीन झाली आणि स्वामी, पुढच्या जन्मी मला आपणासारखा त्रैलोक्यात वंदनीय असा पुत्र व्हावा अशी तिने प्रार्थना केली. त्यावर प्रभूंनी तिला शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून शिवाराधना करण्यास सांगितले आणि त्या व्रताचे फलित म्हणून पुढील जन्मी तुला माझ्यासारखाच पुत्र होईल असा तिला वर दिला. मात्र या त्रैलोक्यात त्यांच्या सम कुणीही नसल्याने आपल्या त्या आशीर्वचनाच्या पूर्तीसाठी स्वतः तिच्या पोटी जन्म घेण्याचा श्रीपाद प्रभूंनी निर्णय घेतला. शिवशर्माची ही कहाणी सांगून श्री पळणीस्वामी पुढे म्हणाले, वत्सांनो, श्री दत्तप्रभू केवळ स्मरण मात्रेच भक्तांवर प्रसन्न होतात, त्यांना दर्शनही देतात. मानवाचे पतन होण्याचे जितके मार्ग आहेत त्याहीपेक्षा असंख्य मार्ग श्री चरणांचा अनुग्रह आणि कृपा प्राप्त होण्यासाठी आहेत. हेच परमसत्य आहे. स्मरण, अर्चन, त्यांच्या लीलांचे श्रवण, मनन अशी अनेक प्रकारे नवविधा भक्ती करून साधका श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे सतत सानिध्य लाभते. साधकांचे जे काही पापकर्म, दोष अथवा विषवासना आहेत ते सर्व श्रीपाद श्री वल्लभांच्या योगानेच नष्ट होतात. यासाठीच अनन्य भावाने श्री गुरु पादुकांना शरण जावे. श्री गुरुचरण सर्व शक्ती संपन्न असतात. आपल्या भक्तांचे कर्मबंधन कितीही जड स्वरूपी असू दे, त्यातून सुटका करण्याचे सामर्थ्य केवळ श्री गुरूंना असते.
मात्र साधकांची ईश्वरावर, आपल्या गुरूंवर श्रद्धा देखील हवी. शंकरा, भगवान दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या अधीन असल्यामुळेच श्रीपाद प्रभूंच्या या अवतारानंतर त्यांचा पुढील अवतार करंज नगरीत श्री नृसिंह सरस्वती म्हणून प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा 300 वर्ष समाधीत राहून प्रज्ञापुरात म्हणजेच अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या रूपात अवतरतील आणि यांच्या रूपात अवतरून आपले भक्तांच्या उद्धाराचे कार्य सुरू ठेवतील. आपल्या सूक्ष्म देहाने कुरवपुरास गेल्यावर आपणा श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्यकांबाच्या दर्शनाचाही लाभ झाला होता. हे देखील पळणीस्वामींनी कथन केले. तसेच भविष्य काळात घडणाऱ्या अनेक घटनांचा वृत्तांत, कर्मफल सिद्धांत, सृष्टी स्थिती लय, तिरोधान, अनुग्रह विवरण आणि श्रीपाद प्रभूंचे कार्य याविषयी शंकर भट्ट आणि माधवास प्रबोधन केले. त्यानंतर पळणीस्वामींनी त्या दोघांस त्यांचा ध्यानानुभव विचारला. त्यावर शंकर भट्टांनी आपणास एक तप करीत असलेल्या यवन वेशधारी संन्यासाचे दर्शन झाले असे सांगितले. तो संन्यासी एका बुहारात असून त्याच्या चारही बाजूला दिवे देवत होते. ह्याचेही वर्णन केले. ध्यानमग्न असताना आपल्याला आलेला अनुभव सांगताना माधव म्हणाला, स्वामी, मी ध्यानात एका कौपिनधारी ब्राह्मण संन्याशाला बघितले. ते अग्नीची व सूर्याची आराधना करीत होते. त्यानंतर मी सूक्ष्म देहाने पिठिकापूर येथे पोहोचलो असता एका स्थानी 2 दिव्य पादुकांचे मला दर्शन झाले. त्यांचे हे अनुभव ऐकून श्री पळणीस्वामी म्हणाले, बाळांनो, या सर्व भविष्य काळात घडणाऱ्या घटना आहेत. शंकरा, तुझ्या मनीची श्री प्रभूंच्या चरित्र लेखनाची इच्छा सफळ होणार आहे. श्रीपाद प्रभूंच्या प्रत्यक्ष आशीर्वादाने भक्त कल्याणासाठी तुझ्या हातून हे अद्भुत कार्य होणार आहे. माधवा, तू दर्शन घेतलेले स्थान म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थान म्हणजेच त्यांच्या आजोबांचे गृह आहे. त्या मातुल गृहात तू पाहिलेल्या दिव्य पादुका पुढील काळात प्रतिष्ठापित होतील. पळणीस्वामींचे हे स्पष्टीकरण ऐकून शंकर भटांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. श्री हरे कृष्णांच्या आशीर्वादाने ते उडुपीहून श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जाण्यास निघाले होते. मार्गात कितीतरी अकल्पित घटना घडल्या, मात्र श्रीपाद प्रभू आपल्या पाठीशी आहेत याची त्यांना सतत प्रचिती येत होती. इतके बोलून पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धारण केले. त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचे नाम घेऊन त्यांनी गुहेजवळ पुरलेल्या गावातील युवकाचा मृतदेह बाहेर काढायला सांगितला. त्यांच्या सूचनेनुसार शंकर भट्ट आणि माधव यांनी तो मृतदेह त्या खड्ड्यातून बाहेर काढला. श्री पळणीस्वामी प्रणवोच्चार करू लागले. इतक्या श्रीपाद राजम शरणम प्रपत्ते असा जयघोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा व्याघ्र रूपातच तिथे प्रकट झाला. श्री पळणीस्वामींनी त्या नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. व्याघ्रेश्वर शर्मा पळणीस्वामींचा वृद्ध जीर्ण देह तिथे जवळच असलेल्या नदीत विसर्जित करण्यासाठी घेऊन गेला. नूतन शरीर धारण केलेले श्री पळणीस्वामी शंकर भट्ट आणि माधवास म्हणाले, तुम्ही दोघेही आता आपल्या पुढील प्रवासास निघा. माधवा, तू तुझ्या विचित्रपूर नगरीला परत जा. श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादाने तू सूक्ष्म रूपाने त्यांचे आणि पिठिकापुरम यांचे पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस. तू कृत्य झाला आहेस. शंकरा, तू तिरुपती पुण्यक्षेत्री प्रयाण करावेस. तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांच्या अनुग्रहाचा लाभ लवकरच प्राप्त हो.
त्या थोर सिद्ध पुरुषास नमन करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन माधव विचित्रपुराकडे व शंकर भट्ट तिरुपतीकडे मार्गस्थ झाले. खरोखर श्रीपाद स्वामींच्या लीलांचा अंत लागत नाही हे खरे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय फलश्रुती. विवाहयोग्य कन्यास उत्तम वर प्राप्ती. गुरुनिंदा दोष निवारण. अध्याय 4 समाप्त. धन्यवाद.